हॅलो एव्हरीवन, कशा आहेत सगळे. मी शिवम नारंगोडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण इंडियन पॉलिटीची सिरीज चालू केलेली आहे. ओके, त्यामध्ये आपण मागच्या 2 व्हिडिओजमध्ये प्रस्तावनेबद्दल म्हणजेच काय आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलबद्दल काही गोष्टी जाणून घेतलेल्या होत्या. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे? आजचा व्हिडिओ थोडंसं सेपरेट आहे. ओके, हा आजचा व्हिडिओ आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या शेड्यूल्सवरती बनवणार आहेत. ओके, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 12 शेड्यूल्स आहेत त्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहेत. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि हा खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ, कारण शेड्यूल्स समजणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, त्यावरती एक्झाममध्ये पण क्वेश्चन्स येतात, प्लस तुम्हाला एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण गेन होईल त्याबद्दल. ठीक आहे, आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल, आपल्या इंडियन पॉलिटीबद्दल तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल या गोष्टींमुळे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या आजूबाजूच्या गोष्टी जाणून घ्याल ना, त्यावेळेस तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन रीड करायला आणखीन जास्त सोपं जाईल आणि त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे आणि आपण हा व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समजून घेणार आहेत. आता इथनं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसेल, ज्यामध्ये माझे नोट्स आहेत. नोट्स म्हणजेच काय, आपण शेड्यूल्स तिथे दिलेले आहेत सेपरेटली, आणि मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे शेड्यूल्स आठवण ठेवण्याची. ठीक आहे, ते ट्रिक पण तुम्ही यूज करू शकता. तर व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे तुमच्यासाठी, आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे व्हिडिओज आणि फ्युचर अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ठीक आहे, आणि जाते वेळेस बेल आयकॉनला पण ऑन करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन पडेल तुम्हाला. मित्रांनो, आपण आलेले आहेत आपल्या नोट्सवरती. ओके, हे मी स्वतः बनवलेल्या नोट्स आहेत मित्रांनो. एकदम सिंपल भाषेमध्ये नोट्स बनवलेले आहेत आणि एकदम बेसिकपासून या नोट्समध्ये मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, याच्याच माध्यमातून आपण आजचा व्हिडिओ घेणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट्स करत जा, कारण की मित्रांनो तुमचे कमेंट्स वाचून खूप आनंद होतो, व्यतीत वाटतं मित्रांनो या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे कमेंट्स करत जा, आणखी लाईक पण करत जा, शेअर पण करत जा व्हिडिओजना. ठीक आहे, चला आपण पाहूयात शेड्यूल्स म्हणजे काय नेमकं. शेड्यूल्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा आपला चॅप्टर आहे आजचा. ओके, राज्यघटनेतील परिशिष्टे. बघा, शेड्यूल म्हणजे काय, तर शेड्यूल हा असा भाग आहे, असा पार्ट आहे ज्यामध्ये एखाद्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या नाही आहेत ते शेड्यूल्समध्ये ॲड करतात. ठीक, ॲडिशनल इन्फॉर्मेशन सेम ॲज इट इज जे आपल्या संविधानामध्ये जे आर्टिकलमध्ये जे गोष्टी दिलेल्या आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला शेड्यूल्समध्ये दिसतं. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये. आता बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देतो, म्हणजे लगेच क्लिक होईल तुम्हाला शेड्यूल्स म्हणजे काय. आपल्या आर्टिकल 346 मध्ये लँग्वेजेसबद्दल बोलण्यात आलेलं आहे, अधिकृत भाषा असं तिथे उल्लेख करण्यात आलेला आहे. पण हे कुठले आहेत तिथे देण्यात आलेलं आहे का? नाही. तर हे कुठे देण्यात आलेलं आहे? आपल्या शेड्यूल 8मध्ये ते देण्यात आलेलं आहे. हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही लगेचच. शेड्यूल 8मध्ये आपल्याला भाषा रिलेटेड ते सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. बरोबर, चला. तर शेड्यूल्स म्हणजे हेच आहे मित्रांनो, की आर्टिकलमध्ये जे पार्ट नाही आहे, जे लिहिलेलं नाही आहे, ते शेड्यूल्समध्ये आहेत डिटेलमध्ये. ठीक आहे, बघा आता हे करण्याचं कारण काय आहे असेल तर बघा मित्रांनो, आपलं संविधान ऑलरेडी लेंथी आहे, बरोबर, खूप मोठं आहे. नंतर त्यामध्ये जर आणखीन आपण गोष्टी ॲड केल्या असत्या तर आणखीन ते समजण्यासाठी खूप अवघड गेलं असतं, बरोबर आहे ना. त्यामुळे शेड्यूल्स बनवण्यात आल्या. आता बघा, अगोदर आपल्या संविधानामध्ये 8 शेड्यूल्स होत्या. नंतर घटनादुरुस्तीच्या माध्यमातून 4 ॲडिशनल शेड्यूल्स तिथे ॲड करण्यात आल्या. ते कुठल्या होत्या तर शेड्यूल 9, 10, 11, 12 या 4 शेड्यूल घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपल्या संविधानासोबत ॲड करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, चला आपण एक वेळेस नजर घालून घेऊयात आपल्या 12 शेड्यूल्सवरती, जेणेकरून आपल्याला पुढे आणखीन रिवाईज केल्यासारखं पण होईल. ओके, बघा, फर्स्ट शेड्यूल काय आपला, राज्य व केंद्रशासित प्रदेश. सेकंड आहे वेतन व मानधन. थर्ड आहे शपथ. नंतर जागांचे वितरण राज्यसभेमध्ये. नंतर भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती. नंतर ईशान्य भारतातील अनुसूचित जाती जमाती. केंद्र राज्य सूची. भाषा, कायद्यांचे अंमलीकरण. नंतर पक्षांतरबंदी. नंतर पंचायत राज. नंतर नगरपालिका. असे 12 शेड्यूल्स आपल्या संविधानासोबत जोडण्यात आले आहेत वेगळं डॉक्युमेंट. फर्स्ट शेड्यूलकडे आपण बोलूयात आता वेळ वाया न घालता. परिशिष्ट 1 काय आहे, राज्य व केंद्रशासित प्रदेश. इथे मी 1 आणि 4 का लिहिलं आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात लगेच सांगणार आहे. ओके सॉरी, तुम्हाला लगेच सांगणार आहे. ओके, बघा, आर्टिकल 1 काय आहे मित्रांनो. आर्टिकल 1 हे आपल्या भाग 1 मध्ये आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भारत हा एक राज्यांचा संघ असेल, बरोबर. आर्टिकल 4 काय आहे, आर्टिकल 4 हे पॉवर देतं संसदेला
की आर्टिकल 2 आणि 3 मध्ये ते विदाउट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट अंडर 368 त्यांनी बदल करू शकतात. ठीक आहे, म्हणजेच काय 368च्या विदाउट या आर्टिकल्समध्ये चेंजेस करू शकतात असं पॉवर आपल्याला आर्टिकल 4 देतं. आणि आर्टिकल 2 आणि 3 कुठले आहेत तर आर्टिकल 2 काय सांगते नवीन राज्याची निर्मिती आणि आर्टिकल 3 सांगते की त्यांची सीमा आणि त्यांचे नावं. ठीक आहे, तर या गोष्टींमध्ये आर्टिकल 4च्या पॉवरमुळे संसद हे विदाउट 368 त्यामध्ये चेंजेस करू शकतं. ओके, तर तेच या परिशिष्टामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये राज्यांची नावे आणि त्यांचे राज्यक्षेत्रे, केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचे सीमा इथे देण्यात आलेले आहेत. हे बघा 28 स्टेट्स आणि 8 युटीजचे नावं मी इथे तुम्हाला ॲडिशनली दिलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. ओके, एकदा पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट पण मारू शकता तुम्ही. इथे सिरियल्स दिलेले आहेत मी, कारण त्याच्या स्टार्टिंगचे जे लेटर असतात त्याच्यापासून आपण इथे क्लासिफिकेशन केलं आहे. ओके, थोडंसं इझी वेमध्ये करण्यासाठी मी तुम्हाला म्हणलं होतं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की ट्रिक्स सांगत, तर इथून आपल्या ट्रिक्स आता चालू झालेल्या आहेत. ओके, चल परिशिष्ट 2. परिशिष्ट 2 मध्ये वेतन आणि मानधन सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता एक कोणाकोणाचं वेतन आणि मानधन सांगण्यात आलेलं आहे तर ते एक वेळेस आपण नजर घालून घेऊयात, कारण क्वेश्चन्स त्या तशाच पडतात तिथे. ओके, परिशिष्ट 2 मध्ये कुठल्या म्हणजे खालीपैकी कुठल्या व्यक्तींचे किंवा कुठल्या पोस्टचे मानधन आणि वेतन परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेले आहेत असे क्वेश्चन्स तिथे पडू शकतात एक्झाममध्ये. इम्पॉर्टंट फॅक्ट याच्यामध्ये काय आहे की संसदेच्या सदस्यांचा वेतन आणि मानधन यामध्ये दिलेलं नाही आहे. यात आता प्रधानमंत्री पण ॲड झाले. ओके, संसदेचे ते पण एक सदस्यच असतात बघा. आणि इथे राष्ट्रपती आहेत, राज्यपाल आहेत, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, पण उपराष्ट्रपती कुठे देण्यात आलेले आहेत तर पहा मित्रांनो, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभासद सुद्धा असतात, बरोबर आहे. त्यामुळे इथे राज्यसभेचे सभासदांचा वेतन त्यांना तिथे लागू होतं. ओके, म्हणजे इथे नमूद केलेलं आहे त्या गोष्टींबद्दल बघा. भारताचे राष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती उपसभापती, राज्य विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्य विधान परिषदेचे सभापती उपसभापती, न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, नंतर कॅग भारताचा नियंत्रक व मालिका परीक्षक. आता बघा, हे आठवण कसं ठेवायचं एक ट्रिक तुम्हाला इथे सांगतो मी. केंद्र राज्य, केंद्र राज्य, केंद्र राज्य, केंद्र राज्य, नंतर हे कॅग आहे. इथं काय म्हणलं मी आता बघा, भारताचे राष्ट्रपती म्हणजे केंद्राकडे आले, ठीक आहे, आणि राज्यांचे राज्यपाल राज्यांमध्ये आपण बघू शकतो. म्हणजे क्लासिफिकेशन आपण कसं आठवून ठेवू शकतो. नंतर लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्य विधानमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती उपसभापती, राज्य विधान परिषदेचे सभापती उपसभापती. ओके, नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅग. किती सोपं आहे आठवण ठेवण्यासाठी, बरोबर. जे 4 गोष्टी आठवण ठेवल्या, एक आठवण कसंही राहतं, नंतर लगेच ते 4 गोष्टी आपण ॲडिशनली तिथे आठवण करू शकतो. हे असे ट्रिक्स तुम्ही इथे यूज करू शकता, ठीक आहे. आणि नंतर हे जर इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, हे लक्षात ठेवूनच घ्या. संसदेच्या सदस्यांचं वेतन आणि मानधन परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेलं नाही आहे. ओके, चला परिशिष्ट 3 कडे आपण वळूयात. आय होप तुम्हाला परिशिष्ट 1 आणि 2 समजलं असेल. आता आपण वळूयात आपल्या परिशिष्ट 3 कडे. यात काय सांगितलेलं आहे, पद आणि त्यांचे ग्रहण आणि पदग्रहण आणि शब्द यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये बघा आता इथे केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकांचे उमेदवार, संसदेचे सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व मालिका परीक्षक, नंतर राज्यांचे राज्यमंत्री, नंतर राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांचे उमेदवार, राज्य विधानमंडळाचे सदस्य, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, असे 9 जणांचा इथे शपथविधींचा उल्लेख केलेला आहे, ठीक आहे. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांचा उल्लेख नाही आहे. का नाही आहे? कारण यांचा उल्लेख ऑलरेडी आर्टिकल 60 मध्ये राष्ट्रपतींचा शब्दाचा उल्लेख केलेला आहे. 69 मध्ये उपराष्ट्रपतीचं करण्यात आलेलं आहे आणि 159 मध्ये राज्यपालचं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे ते ॲडिशनली ते देण्यात आलेलं नाही आहे, ठीक आहे. चला आता आपण वळूयात आपल्या परिशिष्ट 4 कडे, ठीक आहे. हे ॲडिशनल हे फॅक्च्युअल डेटा आहे मित्रांनो, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल की परिशिष्ट 3 मध्ये कोणाकोणाचे शपथ आहेत, ठीक आहे. बघा इथे आणि कोणाचे नाही आहेत ते पण इथे बघून घ्या. या PPT तुम्हाला दिसत असेल, याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्ही रीड पण करून घेऊ शकता, ठीक आहे. चल आपण वळूयात आता आपल्या 4th शेड्यूलकडे. 4th शेड्यूल आपला काय सांगतो, राज्यसभाच्या जागांचा वितरण आपल्याला सांगतो. आता इथे आर्टिकल 4 आणि 80 मी इथे लिहिलेलं आहे, ठीक आहे. चला राज्यसभेतील जागांचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाटणी कशी झालेली आहे हे परिशिष्ट आपल्याला 4 सांगून देतं, ठीक आहे.
तर इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली आहे, जास्त बर्डन नका घेऊ. इथे फक्त या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. जास्त सीट कुठल्या स्टेटला आहेत आणि प्रत्येकी एक सीट कुठल्या स्टेटला आहेत. ठीक आहे. यामध्ये केंद्रशासित प्रदेशांना किती सीट्स गेलेल्या आहेत वगैरे, या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा, सर्वात जास्त सीट हे उत्तर प्रदेशला गेल्यात. किती? 31 सीट्स राज्यसभेचे उत्तर प्रदेशला आहेत मित्रांनो, एकट्या उत्तर प्रदेशला. ठीक आहे. नंतर आता प्रत्येकी एक सीट असलेले कुठले राज्य आहेत, तर याला सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो. नॉर्थ ईस्टकडे 7 सिस्टर्समध्ये आहेत. ठीक, 7 सिस्टर्स राज्य स्टेट्स. ठीक आहे. त्यामधलं आसाम सोडून टाकायचं, ते उरलेले 6 प्लस नंतर गोवा, दिल्ली आणि पॉंडिचेरी, या 3. ठीक आहे. सॉरी, गोवा, सिक्कीम आणि पॉंडिचेरी. दिल्ली नाही, सॉरी, ते माझं चुकून निघालं. गोवा, सिक्कीम आणि पॉंडिचेरी हे 3 आणि नॉर्थ ईस्टमधल्या 7 सिस्टरपैकी 6. ठीक आहे. आसाम हे 7 सीट्सवरती आहे सध्याला. ओके, चला. तर अशा प्रकारे ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी समजून घेऊ शकता. आणखी वेगळा आपण रीड करून घेऊयात. ठीक आहे, की एक सीट कुठल्या स्टेटला आहेत. तर गोवा, मिझोरम, पॉंडिचेरी, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, एवढ्या स्टेट्सला प्रत्येकी एक सीट राज्यसभेचे देण्यात आलेले आहेत. ओके, आणि सर्वात जास्त सीट हे उत्तर प्रदेशला देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, लोकसंख्यांमुळे. चला, आता आपण जाऊयात आपल्या परिशिष्ट 5कडे, भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती. आता परिशिष्ट 5 आणि परिशिष्ट 6 खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, कारण यामध्ये जास्त क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होतात या 2 परिशिष्टांमधनं. ठीक आहे. तर हे डीपमध्ये आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, याच्या रिलेटेड एक आर्टिकल आहे आपल्या संविधानामध्ये, जो की कुठला आहे, आर्टिकल 244. ठीक आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, राष्ट्रपतीच्या द्वारे एक प्रशासकीय व्यवस्थापन ठरवण्यात येईल. ठीक आहे, एक परिषद ठरवण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये प्रगती कसं करण्यात येईल, तिथल्या लोकांच्या जीवनामध्ये तिथल्या लोकांना एक चांगलं जीवन कसं प्रदान करण्यात येईल, या गोष्टींचा तिथे विचार केला जातो. ओके, नंतर आता अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबतच्या तरतुदी या परिशिष्टामध्ये करण्यात आलेल्या आहेत. नंतर इथे एक ॲडिशनल गोष्ट काय आहे मित्रांनो, की संसद कायदा करो किंवा इथले विधानमंडळ कायदा करो, त्याचा शेवटचा निर्णय हे त्या स्टेटचे राज्यपालच घेणार. ठीक आहे, ही एक ॲडिशनल पॉवर तिथल्या राज्यपालाला देण्यात आलेली आहे. ओके, 5व्या परिशिष्टाच्या अंतर्गत. नंतर या अनुसूचीच्या अंतर्गत जनजाती क्षेत्रांना वाढवणे, कमी करणे किंवा त्याची घोषणा करणे याचा अधिकार राष्ट्रपतीलाच देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तोच निर्णय घेऊ शकतो. ओके, तर परिशिष्ट 5 तुम्हाला समजले, आय होप. बघा, आपण एक वेळेस आणखीन रिवाईज करून घेऊयात. परिशिष्ट 5 ही परिशिष्ट 5मध्ये प्रशासना रिलेटेड कुठल्या, तर भारतातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या क्षेत्रात ज्या प्रशासना रिलेटेड तरतूद करण्यात आलेल्या आहेत, तिथल्या प्रशासनाला एक्स्ट्रा काही पॉवर देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून तिथल्या लोकांचा कल्याण होऊ शकेल. ठीक आहे. नंतर त्यामध्ये आर्टिकल 244 खूप इम्पॉर्टंट आहे. ते काय आहे, तर राष्ट्रपतीच्या द्वारे एक परिषद करण्यात आलेली आहे. तिथे त्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांच्या जीवन कल्याणाचे विचार विनिमय केले जातात. ठीक आहे. चला, परिशिष्ट 6 आपण एक वेळेस बघून घेऊयात. आता परिशिष्ट 6 काय, आपण याला AMTM याच्या माध्यमातून पण ओळखू शकतो. काय, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, AMTM. ठीक आहे, कन्फ्यूज जास्त होऊ नका. ठीक आहे, तर एकदम सोप्या भाषेत समजून घ्या. ईशान्य भारतातील 4 स्टेट आहेत, यांच्यामध्ये जास्त अनुसूचित जाती आणि जमाती आपल्याला आढळतात. त्यामुळे यांना थोडंसं अधिक जास्त पॉवर आपण या परिशिष्टाच्या माध्यमातून दिलेली आहे. ठीक, तर ते कुठली आहे, तर काही प्रमाणामध्ये त्यांनी टॅक्स गोळा करू शकतात, कायदे बनवू शकतात तिथले प्रशासन. ठीक आहे, त्यांच्या जीवन कल्याणासाठी. तर त्या रिलेटेड आर्टिकल 244(2) आणि आर्टिकल 275(1) हे त्या रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला दिसतात. आणि संविधानाच्या 22व्या घटनादुरुस्ती अन्वये 244A जोडण्यात आलं होतं. ठीक आहे, त्यामध्ये काय तरतूद आहे, की आसाम रिलेटेड काही एक्स्ट्रा अधिकार संसदेला देण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, या रिलेटेड. तर तिथे आणखीन एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी इथे देऊन टाकतो लगेचच, की राज्यपाल हे तिथल्या जिल्हा परिषद आणि किंवा तिथल्या क्षेत्रीय परिषदेचं गठन करू शकतं. बघा, हे ॲडिशनल पॉवर
तिथल्या राज्यपालांना देण्यात आलेली आहे. कुठल्या परिशिष्ट 6 मधल्या स्टेट्सच्या. ठीक आहे. चल, परिशिष्ट 7 आता काय आहेत बघून घेऊयात आपण. केंद्र आणि राज्य सरकारमधील सूची परिशिष्ट 7 मध्ये देण्यात आलेली आहे. तर हे काय आहे, तर बघा, जसं आपल्या घरामध्ये काही काम आपल्याला सेपरेट डिवाइड करून दिलेले असतात. जसं की बघा, आता आपण मुलं आहेत तर आपल्याला एक सेपरेट काम आपल्याला डिवाइड करून दिलेले आहेत. ठीक आहे. घरांमध्ये आणखीन मुली वगैरे त्यांना सेपरेट काम डिवाइड करून दिलेलं आहे. एक एक्झाम्पलच्या माध्यमातून मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो इथे. तसंच केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची असे 3 सूची इथे करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये केंद्र सूचीमध्ये जे काही विषय असतील त्यावरती फक्त केंद्रच कायदे करू शकतो, केंद्रच निर्णय घेऊ शकतो. नंतर राज्य सूचीमधल्या विषयांवरती फक्त राज्यच कायदा करू शकतो, राज्यच निर्णय घेऊ शकतो. आणि समवर्ती सूचीच्या विषयांवरती दोघं पण निर्णय आणि कायदे करू शकतात. पण जर काही अडचणी आल्यात केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. ओके, चला बघा. नंतर केंद्र सूचीमध्ये टोटल 98 विषय आहेत, मूळ सूचीमध्ये 97 होत्या. राज्य सूचीमध्ये 59 विषय आहेत, मूळ सूचीमध्ये 66 होत्या. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत, मूळ सूचीमध्ये 47 होत्या. ठीक आहे. तर काही महत्त्वाचे विषय आपण इथे जाणून घेऊयात. केंद्र सूचीमध्ये कुठल्या महत्त्वाचे विषय आहेत, तर फॉरेन पॉलिसी 1, नंतर युद्ध 1, आंतरराष्ट्रीय संधी 1, बँकिंग 1, जनगणना आणि रेल्वे हे केंद्र सूचीमधला काही इम्पॉर्टंट विषय आहेत, ज्यावरती फक्त केंद्रच निर्णय आणि केंद्रच कायदे करतो. ठीक आहे. राज्य सूची यामध्ये कृषी, जेल, पोलीस, पंचायती राज, लोकव्यवस्था, ठीक आहे, यासारख्या मुद्द्यांवरती, यासारख्या विषयांवरती राज्यच कायदा करू शकतो. आता समवर्ती सूची इथे शिक्षा हे विषय आणि यासोबत आणखीन 4 विषय जोडण्यात आल्या होत्या, जे 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत करण्यात आल्या होत्या. ठीक, कारण शिक्षा एक असा विषय आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपल्या भारताचं भविष्य ठरतो. ठीक आहे. त्यामुळे शिक्षा ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीचा सोल्युशन ही शिक्षा आहे मित्रांनो. पॉवर्टी हो द्या, प्रत्येक गोष्टीला शिक्षण हे कुठे ना कुठे खूप मोठा पॉईंट आपल्याला दिसून जातो शिक्षणाचा. बरोबर आहे. त्यामुळे यामुळेच आपल्याला दिसून येतं की स्टेट बोर्ड पण असतात आणि सेंट्रल बोर्ड पण असतात. ठीक आहे. हे समवर्ती सूचीचा विषय आहे. ओके, चला. नंतर आता हे समजलं असेल तुम्हाला, आय होप. म्हणजे सोपं आहे, इतकं काय अवघड नाही. यामध्ये सूची आहेत, त्यामध्ये विषय आहेत वेगवेगळे. ठीक आहे. आता इथे एवढे विषय तर आपण नाही घेऊ शकत. 98 विषय आपण इथे, 100 विषय आपण इथे नाही घेऊ शकत. त्यामुळे मी इम्पॉर्टंट इथे विषय घेतलेला आहे. ओके, चला. नंतर आता परिशिष्ट 8 कडे आपण जाऊयात. भाषा. आपण हे स्लाइड 1 वरती पण पाहिलं होतं. बरोबर आहे. तर भाषा टोटल आपल्या संविधानामध्ये सुरुवातीला 14 भाषा होत्या. सध्या ते 22 झाल्या आहेत. 22 कशा काय झाल्या? कारण 3 घटना दुरुस्त्या पण झाल्या होत्या या रिलेटेड. 21व्या घटना दुरुस्त्याअंतर्गत सिंधी भाषा जोडण्यात आली. 71व्या घटना दुरुस्त्याअंतर्गत कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा जोडण्यात आली. आणि 92व्या घटना दुरुस्त्याअंतर्गत बोलो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या भाषा जोडण्यात आल्या होत्या. ठीक आहे. चला, आता टोटल आपल्याकडे 22 भाषा आहेत, एवढंच समजून घ्या याच्या रिलेटेड. ठीक, इतकं काही म्हणजे ताण घेण्याची या परिशिष्टासाठी गरज नाही आहे. ओके, आता आपण वळूयात आपल्या 9व्या परिशिष्टाकडे, जो की आहे कायद्याचे अंगीकरण. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इथे थोडंसं लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतोय. पहिली घटना दुरुस्ती अंतर्गत जोडण्यात आलं होतं. का जोडण्यात आलं होतं? ज्यावेळेस सरकार आपली पडली होती, ठीक आहे, ज्यावेळेस संविधान लागू झाला होता, तेव्हा लोककल्याणासाठी शेतकऱ्यांना जमीन वगैरे देणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. तर त्यावेळेस जमीनदारी प्रथा ही खूप जोराने होती. तर तिथे काहीतरी निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेस कायदे करायचे, ठीक आहे, भूमी सुधार कायदे, त्यावेळेस आपल्या संविधानामध्ये जे मूल अधिकार आहे, आपल्याला संपत्तीचा अधिकार पण त्यावेळेस होता. तर ते न्यायिक पुनर्विलोकनाच्या माध्यमातून तिथनं ते चेंजेस व्हायच्या. ठीक आहे. त्यामुळे परिशिष्ट 9 आपल्या संविधानासोबत जोडण्यात आला. याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की यामधले कुठल्याच विषयावरती न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकत नाही. यामध्ये जमीन सुधारणा कायदा टाकण्यात आला. ठीक आहे. जेणेकरून संपत्तीचा भाग शेतकऱ्यांना देण्यात आल्यानंतर जमीनदार प्रथा ही थोडीशी बंद झाल्यानंतर न्यायिक पुनर्विलोकनासाठी ते जाऊ शकणार नाहीत. बरोबर आहे. कमी केल्यानंतर ते न्यायिक पुनर्विलोकनासाठी जाऊ शकणार नाहीत. ठीक आहे. बघा, नंतर केशवानंद भारती खटलामध्ये 1973 हे एक वर्डिक्ट तिथे करण्यात आलं होतं
की तुम्ही संविधानामध्ये चेंजेस करू शकतात, पण मूळ संरचनेला कुठली बाधा नाही आली पाहिजे. आपल्या संविधानाच्या स्वभावाला कुठली बाधा नाही आली पाहिजे. बरोबर आहे. तर तिला असं वर्डिक्ट करण्यात आलं की परिशिष्ट 9 मधल्या गोष्टींवरती पण आता न्यायिक पुनर्वलोकन होणार. पण कधीपासून? जे 1973 पासून जोडण्यात आल्या होत्या पुढल्या गोष्टी. ठीक आहे. वामनराव 1981च्या खटल्यामध्ये पण ते सांगण्यात आले की 1973च्या नंतरच्या गोष्टींवर न्यायिक पुनर्वलोकन होऊ शकतं. ओके. तर परिशिष्ट 9 मध्ये हेच सर्व काही आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर मी आणखीन एक वेळेस रिपीट करतो, लक्षपूर्वक ऐका. हे पहिली घटना दुरुस्ती 1991 अन्वये जोडण्यात आला. त्यामध्ये जमीन सुधारणा कायद्यात टाकण्यात आलं. कारण जास्त जमीन आणि बिलकुल पण जमीन नाही असे शेतकरी तिथे होते. त्यामुळे म्हणजे जास्त जमीन असणारे लोक आणखीन बिलकुल पण जमीन नसणारे शेतकरी असे तिथे लोक होते. त्यावेळेस त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं गव्हर्नमेंटला, चांगल्या गोष्टी. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता. ठीक आहे. चला, त्यामध्ये न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार नव्हता, पण केशवानंद भारती खटल्यामुळे तिथे न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार आला, पण 1973च्या नंतरच्या गोष्टींवरती. ओके. चला, आता आपण वळूयात आपल्या 10व्या परिशिष्टाकडे. पक्षांतर बंदी. आय हाय हाय, हे तर सर्वांना आता आपल्याला कळूनच गेलेलं टॉपिक आहे. बरोबर आहे. चला, पक्षांतराच्या कारणाखाली संसद, राज्य विधानमंडळ सदस्यांचा अपात्र ठरवण्याबाबतच्या तरतुदी या परिशिष्टामध्ये करण्यात आल्या आहेत. तर 52व्या घटना दुरुस्ती 1985 अन्वये हे परिशिष्ट जोडण्यात आलं होतं. पक्षांतर विरोधी कायदे यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि पावर त्याची आपल्या स्पीकरकडे असते डिस्क्वालिफिकेशन करण्याची. ते 91व्या घटना दुरुस्ती अन्वये 2003 मध्ये 2/3 91व्या घटना दुरुस्ती अन्वये 2/3 ते करण्यात आलं. अगोदर तिथे 1/3 जागा तिथे होत्या. ठीक आहे. म्हणजे उमेदवार तिथे जर डिस्क्वालिफिकेशनचा याच्याकडे द्यायचा असेल, पण 2003च्या नंतर 2/3 ते करण्यात आलं. ठीक. चला, परिशिष्ट 11 आपण जाणून घेऊयात आता. यामध्ये पंचायती राज आणि परिशिष्ट 12 नगरपालिका आहे. ठीक आहे. तर पंचायती राज नेमके काय आहेत? राज्यांकडे सोपविण्यात आलेले 29 विषयांची यादी यामध्ये देण्यात आलेली आहे. ओके. तर या अनुसूचीमध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आर्टिकल 243 जी आपल्याला हे दाखवून देतात. तर ग्राउंड लेवलपासून डिसिजन मेकिंग पॉवर यांना दिला पाहिजेत, हे त्यांचा हेतू होता. ठीक आहे. नंतर 73वी घटना दुरुस्ती 1992 अन्वये हा परिशिष्ट जोडण्यात आला होता. 11वी अनुसूची अंतर्गत पंचायतींना संविधानिक दर्जा या परिशिष्टामुळे प्राप्त झाला. 29 विषय यामध्ये आहेत मित्रांनो, आणि भारतीय संविधानाच्या भाग 9 मध्ये ते सर्व नमूद करण्यात आलेले आहेत. आर्टिकल 243 ते आर्टिकल 243 ओ पर्यंत. ओके. पंचायती राज व्यवस्था, त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था आपल्याला या परिशिष्टामुळे पाहण्यात आली, जे की होती ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ठीक. परिशिष्ट 11 तुम्हाला आय होप समजला असेल. बघून घ्या. आता जाऊयात आपण परिशिष्ट 12कडे. नगरपालिका, महानगरपालिका हे काय आहेत? या अनुसूचीमध्ये नगरपालिकेचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत. ओके. बघा, ट्रिक घ्या इथंच. पंचायत राज म्हणजे काही गावांसाठी, हे थोडंसं शहरी भागांसाठी. संपला विषय. बघा, 74वी घटना दुरुस्ती, 73 आणि 74 कंटिन्यू घटना दुरुस्ती आठवण ठेवा. 1992 मध्ये भाग 9A जोडण्यात आलं. त्यामध्ये आर्टिकल 243 ते आर्टिकल 243 ZG पर्यंत जो सारे होते तरतुदी. तर त्रिस्तरीय व्यवस्था इथे पण आपल्याला पाहायला मिळते. एक नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका असे 3 त्रिस्तरीय आपल्याला सिस्टीम इथे आपल्याला पाहायला मिळते. 12वी अनुसूचीमध्ये 18 विषय देण्यात आलेले आहेत नगरपालिकेला. ठीक. आणि महानगरपालिकेला. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा लेक्चर कम्प्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. जर काही चुका वाटत असतील तर मला नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला जर काही या गोष्टी समजल्या नसतील तर मला तुम्ही टेलिग्रामवरती पण मॅसेज करू शकता. कुठला पीठ जर तुम्हाला समजला असेल तर टेलिग्रामवरती मला बिलकुल मॅसेज करू शकता. आणि प्लीज व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तुमचे कमेंट्स वाचून खूप आनंद होतो मित्रांनो. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्युचर अपडेट्स येत राहतील. चला, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत आमचा